यवतमाल शहर में सड़कों की खराब हालत ने नागरिकों की परेशानी बढ़ा दी है। जगह जगह गहरे गड्ढों और पाइपलाइन कार्य के नाम पर खोदी गई सड़कों से आवागमन मुश्किल हो गया है। धूल और प्रदूषण के कारण लोगों में सांस संबंधी बीमारियां बढ़ने की आशंका जताई जा रही है। बरसात में इन सड़कों के और अधिक खतरनाक होने की संभावना है, जिससे हादसों का खतरा बढ़ सकता है। प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग की गई है, अन्यथा कानूनी कदम उठाने की चेतावनी भी दी गई। यवतमाळ शहरातले रस्ते जे आहेत ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत। रस्ते खड्डेमय झालेले आहेत, धूळग्रस्त झालेले आहेत आणि शहरामध्ये सामाजिक स्वास्थ्याचे अनेक मुद्दे त्याच्यामुळे तयार झालेले आहेत। रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक लोकांना खाचखळग्यातून जावं लागते त्यांच्या गाड्यांसकट, त्यामुळे त्यांच्या वाहनांची नादुरुस्ती तर होतेच, पण शारीरिक हानी त्यांची होत आहे। अनेक जणांना स्पॉन्डिलायसिस होतात, धुळीमुळे डोळे खाजवण्याचे आजार होतात, नाकातोंडामध्ये धूळ जाण्यामुळे श्वसनाचे विकार होतात आणि कार्यक्षमता कमी होत आहे। या सगळ्या गोष्टी यवतमाळच्या नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजे। आता शांत बसून चालणार नाही। ज्यांनी रस्त्यांची वाईट अवस्था केलेली आहे, मग ते पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली सगळीकडे मातीचे ढीग लावून ठेवलेले आहे, त्या सगळ्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे की यवतमाळची रस्त्यांची दुरावस्था तुम्ही कशी चांगली करणार। कारण की आता पावसाळा जवळ येत आहे, पावसाळा जवळ आल्यावर हे जे सगळे रस्ते आहेत ते चिखलमय होणार आहेत, अनेक लोकांचे अपघात होणार आहेत। अशा वेळेस अपघातांची जबाबदारी यवतमाळ नगर परिषद घेणार का, हा प्रश्न आहे। त्यामुळे नगर परिषद यवतमाळ, मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेले आहे। 7 दिवसात उत्तर द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। जर त्यांनी योग्य समर्पक उत्तर दिलं नाही तर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येईल आणि यवतमाळातले रस्ते चांगले झालेच पाहिजे या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल।